नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राजकारण हे किती वेगाने धावत असतं किंवा राजकारण हे किती प्रवाही असतं. कालपर्यंत जी चर्चा होती ती बदलते. आज एक वेगळीच चर्चा सुरू होते. कालपर्यंत आपण बघितलंय की ऑपरेशन टायगरची चर्चा तर सध्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 20-25 दिवसापासून प्रचंड जोरात आहे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फुटणारच हीच चर्चा आता जोरात सुरू आहे. 7 खासदार हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं फुटणार. ते एक स्वतंत्र गट तयार करणार. या संदर्भातलं एक पत्र ते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे देणार. अशी एक चर्चा काल संध्याकाळपर्यंत अगदी जोरात तेजीमध्ये होती. आज सकाळपासून एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे या खासदारांच्या पाठोपाठ आमदार सुद्धा आता फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. 16 आमदार हे फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. आता एकूण आमदार आहेत किती? उद्धव ठाकरेंच्याकडे 20 आमदार आहेत. त्यातून आता 16 आमदार हे फुटीच्या उंबरठ्यावर आहेत. हे सगळं काय घडतं, का घडतंय, काय घडतंय हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, आपल्या सगळ्यांनाच पडतो. एक लक्षात घ्या, जून महिना आठवा, 20 जून 2022 शिवसेना फुटली. एकनाथ शिंदे बंड करून बाहेर पडले. त्यांच्याबरोबर 40 आमदार हे बाहेर पडले. मग पुढे त्यांनी शिवसेना नाव धारण केलं, पक्षचिन्ह वगैरे त्यांच्याकडे गेलं. मग त्या संदर्भातली लढाई ही कोर्टामध्ये सुरू आहे, सुप्रीम कोर्टामध्ये. त्याचा निकाल कधी आता लागेल तो अपेक्षित आहे, जो फायनल निकाल लागेल. हे सगळं असताना सुद्धा आता पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा का सुरू झाली आहे? आपल्याला माहिती आहे गेल्या महिन्यामध्ये तर तृणमूल काँग्रेस फुटली. त्याचे 20 खासदार त्यांनी आता एका वेगळ्याच स्वतंत्र पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि तो पक्ष मग भाजपला समर्थन देणार आहे, भाजपला पाठिंबा देणार आहे. याच्या आधी आपण बघितलं की आपमधले 6 खासदार का 7 खासदार हे आपमधले फुटले की जे भाजपमध्येच विलीन झाले किंवा भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला. सध्या खासदार फुटीचं हे एकदम पेव जे फुटलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये असा प्रश्न येतो की हे नेमकं काय चाललंय. बरं, या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे याचीही चर्चा फार काही करण्याची गरज नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाशक्ती आहे. महाशक्ती कोण आहे माहिती आहे, त्यामुळे मी त्याचा काही वारंवार उल्लेख करत नाही. पण आता काही निवडणुका नाही आहेत. बरं, केंद्रातलं भाजपचं सरकार जे आहे त्यांच्याकडे अगदी पुरेसं संख्याबळ आहे. म्हणजे आता जवळपास जर स्वतः भाजपचा विचार केला तर आज भाजपकडे 240 ची संख्या आहे, सदस्य संख्या आहे. आणि मग त्यांच्याबरोबर असणारे चंद्राबाबू नायडूंचा पक्ष आहे, नितीश कुमारांचा पक्ष आहे. इकडे महाराष्ट्राचा आपण विचार केला तर राष्ट्रवादी अजित पवार गट हा त्यांच्याबरोबर आहे. एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांच्याबरोबर आहे. म्हणजे आणि मग छोटे मोठे आणखीन काही पक्ष आहेत. असे मिळून एक 312-311 अशी सदस्य संख्या ही भाजपकडे आहे. तर त्यामुळे भाजपच्या या सरकारला आता असा काही धोका नाही आहे. मग हे खासदार का फुटतायत हा प्रश्न येतो. मग त्याच्यावरची एक चर्चा ही सुरू झाली की भाजप, जे तुम्हाला माहिती असेल की गेल्या काही महिन्यांमध्ये नारी शक्तीचं एक विधेयक मांडलं गेलं, पण पुरेसं भाजपकडे संख्याबळ नसल्यामुळे किंवा सरकारकडे संख्याबळ नसल्यामुळे हे विधेयक पारित होऊ शकलं नाही. आणि भाजपला हे नारी शक्तीचं जे काही विधेयक आहे ते पारित करून घ्यायचं आहे महिला आरक्षणाच्या संदर्भातलं. त्याचप्रमाणे आणखीन 2 विधेयकं आहेत. एक डिलिमिटेशनचं आहे, दुसरं आहे 1 नेशन 1 इलेक्शन. ही सगळी भाजपला संमत करून घ्यायची आहेत आणि त्यामुळे केंद्रामध्ये भाजपचं तितकं संख्या, कारण जेव्हा विधेयक तुम्हाला संमत करून घ्यायचं असतं तेव्हा साधारणतः 362 एवढं बहुमत सरकारकडे असावं लागतं आणि ते बहुमत काही आत्ता सरकारकडे नाही आहे. त्यामुळे हे विधेयक पारित होऊ शकलं नाही. तो वंदन कायदा जो आहे तो. तर या सगळ्यामध्ये आता भाजप काय करत आहे, तर भाजप या सगळ्या निमित्ताने खासदार आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करत आहे अशी एक चर्चा आहे. खरंच खासदार जे फुटतायत ते यासाठीच फुटतायत का हा प्रश्न आपल्याला विचार करावा लागेल. तर मुळामध्ये भाजप
कारण आता मुळामध्ये इलेक्शन जे आहे ते 2029 मध्ये, त्याच्या आधी तर काही इलेक्शन्स नाही, म्हणजे अजून 2.5 वर्ष तरी फार काही गडबड करण्याची भाजपला गरज नाही आहे. पण तरी मग हे खासदार फुटत आहेत, आपचे फुटले, तृणमूलचे फुटले, आता चर्चा सुरू झाली आहे उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या बद्दलची. हे का फुटले जात आहेत? आपण उद्धव ठाकरेंच्या याचा जर विचार केला तर आज मी तुम्हाला अत्यंत मोठी बातमी याच्यातनं देणार आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना ही उत्सुकता लागली आहे की खरंच हे खासदार फुटणार आहेत का केवळ ही चर्चा आहे फक्त, किंवा एक दबाव तंत्र असतं, ते दबाव तंत्राचा हा एक भाग आहे का? हे सगळं आपण याच्या बाबतीतली अगदी मोठी बातमी मी तुम्हाला देणार आहे की हे फुटणार आहेत का नाही फुटणार आहेत. पण जी चर्चा आहे तर भाजप, एक लक्षात घ्या की भाजप, त्याला जेव्हा हे सगळं करायचंय तेव्हा भाजप हे करणार, हे अगदी नक्की आहे. तृणमूलच्या बाबतीमध्ये तो भाग का केला गेला, त्यांचे खासदार का फुटले, तर याची काही वेगळी कारण आहे. ती काही म्हणजे भाजपला आत्ता त्याची गरज आहे म्हणून ते खासदार फुटलेत असं नाही, तर किंवा जे खासदार फुटलेत किंवा जे आमदार फुटलेले आहेत त्यांना ममता बॅनर्जींच्या फार त्यांचा म्हणजे त्यांच्या मनामध्ये राग आहे आणि म्हणून ते फुटलेत असंही काही नाही आहे. पण ममता बॅनर्जींचं जेव्हा सरकार हे पश्चिम बंगालमध्ये होतं त्यावेळेला ज्या पद्धतीने सगळा एक उत्मात पश्चिम बंगालमध्ये झाला, मग त्याच्यामध्ये हिंदूंची हत्यांचं प्रकरण असेल किंवा भाजपच्या हिंदुत्ववादी नेत्यांवर काही अटॅक्स झालेले आहेत, ह्या सगळ्याचा जो परिणाम आहे याच्यातनं स्वतःची कातडी बचावून घेण्यासाठी, कारण आता तर तृणमूलची सत्ता राहिलेली नाही आहे, त्यामुळे आता आपल्यावर अशा पद्धतीचे अटॅक व्हायला नको, आपली कातडी वाचली पाहिजे, किंवा उद्या आपल्यावर याच्यातनं कोणते कायदेशीर ससेमिरा मागे लागायला नको, या सगळ्या भीतीपोटी तृणमूलचे काही आमदार फुटलेत, खासदार फुटलेत आणि आता ते स्वतंत्र गट वगैरे सगळा होतोय. भाजपला आता याची गरज होतीच का? तर ती आत्ता नव्हती. फुटले असते, फोडणार होते ते वगैरे वगैरे, ते सगळं पुढे, पण आत्ता त्याची गरज नव्हती. पण आत्ता हे का घडलं याचं मी तुम्हाला कारण सांगितलं. आता महाराष्ट्रामध्ये जे घडत आहे ते खरंच उद्धव ठाकरेंचे जे काही 5-7 जे काही खासदार आहेत ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणार आहेत, ही जी चर्चा ऑपरेशन टायगरची सुरू आहे, असं होणार आहे का? कारण शेवटी एकनाथ शिंदे जेव्हा अशा पद्धतीने ऑपरेशन टायगर करतात तेव्हा त्यांच्या मागे म्हणजे त्यांना सुद्धा महाशक्तीचा एक हिरवा झेंडा त्यांना मिळाल्याशिवाय ते हे सगळं पुढचं पाऊल टाकणार नाहीत. बरं, आत्ता भाजपला ही फोडाफोडी करण्यामध्ये इंटरेस्ट आहे का? तर मुळीच नाही आहे, मुळीच नाही. एकनाथ शिंदे हे का करतायत त्याचं मी कारण नक्की तुम्हाला सांगेन, पण आत्ता भाजपला इंटरेस्ट का नाही आहे उद्धव ठाकरेंचे खासदार फुटावे याच्यामध्ये? याचं कारण असे मुळामध्ये जसं मी म्हटलं की आत्ता त्याची गरज नाही तुर्तास. एक. दुसरं, आगामी काळामध्ये काही महत्वाच्या राज्यांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश सारखं देखील राज्य आहे की ज्याच्या, आणि उत्तर प्रदेश हे भाजपसाठी अत्यंत महत्वाचं राज्य आहे, जिथे आता भाजपची सत्ता आहे, जिथे योगी आता मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे हे राज्य पुन्हा एकदा आपल्याकडे टिकलं पाहिजे, ते अधिक संख्याबळावर तिथे आपण निवडून आलो पाहिजे, ही भाजपची रणनीती आहे, ही भाजपची स्ट्रॅटेजी असणार आहे. तर सो दॅट आता भाजप आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये व्यस्त आहे, गर्क आहे. भाजप कधी निवडणुका आल्या आहेत म्हणून 4 महिने आधी कामाला लागलाय असं कधीच होत नसतं. भाजप कुठल्याही निवडणुकीची तयारी ही साधारणतः 1-1.5 वर्ष आधीपासूनच सुरू करते. त्यामुळे भाजपला आता महाराष्ट्राच्या या फोडाफोडीमध्ये लक्ष घालणं हे परवडणारं नाही आहे, किंवा तेवढा लक्ष घालायला त्यांच्याकडे वेळही नाही आहे. आणि पुन्हा एक चर्चा अशी होणार की या मागे सगळा भाजप आहे, त्यामुळे तो रोषही आता भाजपला आपल्याकडे ओढवून घेण्याच्या मध्ये काही फार इंटरेस्ट नाही आहे. त्यांना त्याचं काही फार सोयरसूतक जरी नसलं तरी आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांना तशा पद्धतीचा काही इंटरेस्ट वाटत नाही की हे सगळं करण्यामागे भाजप आहे आणि तो रोष आपण आपल्यावर ओढून घ्यावा आत्ता तरी, तर ते त्यांना नकोय. जेव्हा त्यांना ते करायचंय तेव्हा ते करतीलच. त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की भाजपला आता या खासदार फुटीमध्ये इंटरेस्ट नाही. आणि म्हणूनच मी तुम्हाला अगदी ठामपणाने असं सांगण्याचा प्रयत्न करतोय की उद्धव ठाकरेंचे जे काही 7 खासदार
हे फुटणार आहेत ही जी काही चर्चा सातत्याने होतीये, अगदी मी सुद्धा काल त्याचा व्हिडिओ केलेला आहे. पण आज मला यातली एक छोटीशी जी काही हिंट आहे, लिंक आहे किंवा छोटी माहिती मिळाली, ती इतकी महत्वाची आहे की हे खासदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं फुटणार नाहीत. नाही फुटणार. कारण आता का एकनाथ शिंदेंना हवंय का, तर एकनाथ शिंदेंना निश्चित हवंय. एकनाथ शिंदेंचं संख्याबळ वाढणार आहे, एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार आहे, ती मग केंद्रातही वाढणार आहे, राज्यातही वाढणार आहे, त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. हे जरी सगळं खरं असलं, आणि अशी एक चर्चा असते कायम आपण करतो की एकनाथ म्हणजे 2029ची लढाई ही एकनाथ शिंदेंची, खरा त्यांचा नंबर 1चा शत्रू जर त्यावेळेला कोणी असेल तर तो भाजप असेल, ही एक चर्चा आहे. पण भाजप म्हणा किंवा संघ म्हणा, हे राजकारण करत असताना एक खूप दूरदृष्टी, लॉंग टर्म विचार करून ते राजकारण करत असतात. आणि आज एकनाथ शिंदे, जसं संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदेचा पक्ष हा कोणाचा पक्ष आहे, तर तो अमित शहांचा पक्ष आहे, असं एक ते म्हणतात. जर तसंच सगळं जर का खरं चित्र असेल तर 2029 मध्ये अगदी हे सगळे पक्ष स्वबळावर लढणार हे नक्की आहे. पण या महाराष्ट्रामध्ये उद्या सत्ता कोणाची येऊ शकते? एक तर भाजपची येईल, नाही तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची येईल. अशाच पद्धतीची ही रणनीती असते. आणि ही रणनीती म्हणजे आज जरी आपण स्वतंत्र लढलो, आपली संख्याबळ कसं आहे हे बघून पुन्हा आपण एकत्र येऊन युती करतो आणि सरकार स्थापन करतो, तर त्यामुळे तो एक प्रयोग होऊ शकतो. आणि दुसरा असा आहे की अगदी धरून चला, म्हणजे आपण असं धरून होणार नाही. भाजप आज इतका मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे की 2029ला या राज्यामध्ये आज जी संख्या आहे त्याच्यापेक्षा अधिकच झालेली ती दिसू शकते. परंतु अगदी आपण काही एका क्षणासाठी असा जरा विचार केला की उद्या एकनाथ शिंदेची शिवसेनाच राज्यामध्ये मोठी ठरली, प्रबळ ठरली आणि त्यांचीच अधिक आमदार निवडून आले तर काय? तर एकनाथ शिंदेची सत्ता येईल, त्याच्याबरोबर जोडीला भाजप असेल सत्तेमध्ये. पण शेवटी सत्ता येणार कोणाची? हिंदुत्ववादी विचारांची, हिंदुत्ववादी शक्तींची. आणि हेच भाजपची रणनीती असते, हीच संघाची रणनीती असते. ते मलाच मिळालं पाहिजे, मीच आलो पाहिजे असं नाही. भाजपकडे खूप वेळ आहे, संघाकडे खूप वेळ आहे, ते खूप वेळ वाट बघू शकतात. पण त्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचारांचंच सरकार असावं ही एक रणनीती त्यामागे आखलेली असते. त्यामुळे आत्ता जे आपल्याला दिसतंय की हे दोघं भांडतात, हे दोघं हे करतायत, यांचं पटत नाही, काही प्रमाणामध्ये या कुरघोड्या चालूच असतात. त्या आपल्या घरामध्ये सुद्धा चालू असतात. म्हणजे आपल्या काही 5 जणांचं कुटुंब असेल तर 5 जण काही अगदी गुण्या गोविंदाने एकमतावर नांदत नसतात, कुणाचं तरी वेगळं मत असतं, भांडणं होत असतात, सकाळी होतात, संध्याकाळी मिटतात. त्याच पद्धतीने ही भांडणं आपल्याला दिसतात. मूळ मुद्द्यावर येऊयात. तर हे खासदार आत्ता फुटतील का? तर आत्ता फुटणार नाही. याचं कारण असे, मी जसं सांगितलं, भाजपचा अजून तो ग्रीन सिग्नल एकनाथ शिंदेंना नाही. पण एकनाथ शिंदे ही एक हवा तयार करतायत, एक स्वतःचा दबाव तंत्र निर्माण करतायत आणि ही चर्चा घडवून शेवटी चर्चा घडल्यानंतर जनमताचा देखील एक अंदाज घ्यायचा असतो की चर्चा काय होतीये. त्यामुळे अशा पद्धतीचं हे आत्ता तंत्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं वापरलं जात आहे. सातत्याने त्यांचे नेते बोलतायत, बघा आता काय होत आहे, बघा हे आमच्याकडे 7 खासदार येत आहेत, बघा आता आमदारही पाठोपाठ येतील. एकनाथ शिंदे याच्यावर काही भाष्य करतायत का? अजिबात नाही, आणि ते करणारही नाही. त्यामुळे हे खासदार आत्ता फुटणार नाहीत हे मी तुम्हाला नक्की सांगतो. आता फुटणारच नाहीत का ते आपण नाही सांगू शकत. कारण हे जे मी तुम्हाला एक सांगू का, म्हणजे जाता जाता एकच गोष्ट सांगतो. आमदार असतील, खासदार असतील, मग आपण हे फुटल्यानंतर एक चर्चा करतो की काही नीती मूल्य काही राहिली आहेत का? नाही, आता काही राहिलेलं नाही. आता राजकारणामध्ये नीती भीती मूल्य संस्कृती संस्कार राजकारणाचे पक्षाचे असं काही नाही. आता चक्क जो आहे तो एक बिझनेस आहे आणि हे सगळे निर्ढावलेले बिझनेसमन आहेत. लक्षात आलं? यांना जिथे फायदा दिसेल तिथे ही लोक जाणार आहेत. मग ते आपण बाळासाहेबांच्या मुशीतनं तयार झालोय, बाळासाहेबांनी आपल्याला मोठं केलंय, संधी दिली आहे, असं काही नीती मूल्य घेऊन आत्ताचे कोणीही नेते हे वावरत नाहीत. जिथे संधी आहे
तिथं ते जाणार आहेत. मग ती संधी आज तिकडे आहे म्हणून ते तिकडे जातील. उद्या पुन्हा संधी इकडे असेल तर ते तिकडनं सुद्धा दुसऱ्या क्षणाला इकडे येतील. कारण मी जे तुम्हाला म्हटलं, हे निर्ढावलेले बिझनेसमॅन आहेत. यांना बाकी काही दिसत नाही, यांना दिसतो आपला फायदा. आणि म्हणूनच हे कुठेही आत्ता हे खासदार फुटण्याची शक्यता अगदीच कमी आहे. म्हणजे मी तर नाहीच या मतावर म्हणेन, पण तरी ती अंशतः कमी, एकदमच कमी आहे. त्यामुळे जी चर्चा आत्ता चालू आहे ही चर्चा ही केवळ चर्चा राहणार आहे, एक दबाव तंत्राचा भाग म्हणून ही राहणार आहे. एवढंच मला तुमच्यापर्यंत शेअर करायचं होतं. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.